एक पद उपसभापती पद असलं पाहिजे असं माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी उद्धवजी ठाकरे साहेबांशी बोलणं केलं आणि मग त्यांनी मला उपसभापती म्हणून संधी दिली. ती निवडणूक झाली. त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये बरंचसं पाणी पुलाकडून वाहून गेलं आणि नंतर फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब दोघांनी सांगितलं मला, एकनाथजी शिंदे यांनी की निलमताई तुम्ही खात्री बाळगा की कुठल्याही कामात हस्तक्षेप तुमच्या होणार नाही आणि स्वतंत्रपणे तुम्ही काम तुमचं जे योग्य वाटतं ते करा. आणि मग एक राजकीय काही परिस्थितीमध्ये रामराजे निंबाळकर साहेब यांच्याकडे जे सभापती पद होतं ती निवडणूकच 2 वर्ष पुढे गेली. त्यामुळे सभापती पदाची सुद्धा मला जबाबदारी सांभाळायला लागली आणि त्या 2 वर्षाच्या कालखंडानंतर आता राम शिंदेजी सभापती आहेत. ते आमच्या रोहित पवारांचे जवळचे आहेत, तिथले स्नेही आहेत तिकडचे, त्यामुळे सगळे त्यांना एकमेकाला दोघांच्याकडे लक्ष असतं सगळ्यांचं. तर अशा वेळेला ही संधी जी मला मिळाली त्याच्यामध्ये मला नेहमीच असं वाटतं की ती माझी एकटीची संधी नाही आहे. ज्या ज्या शिवसैनिकांनी आणि ज्या ज्या महिलांनी पुरुषांनी या वाटचालीत मला मदत केली, मग त्यात तुम्ही सुद्धा आलात की एखादा प्रश्न मांडण्यासाठी जेव्हा आम्ही धडपड करत असतो, प्रयत्न करत असतो, त्यावेळेला मी खरं सांगते की बीडला जाणार असलो, परभणीला जाणार असलो, बारामती इंदापूरला कुठे पोहोचतोय तर आमच्या आधी पत्रकार तिथे हजर असतात आणि ते ती माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवतात, जेणेकरून आम्ही नक्की जाऊन काय केलं हे समाजासमोर एखाद्या ओपन पाठशाळेप्रमाणेच ते सांगत असतात आणि त्यातून ती सुद्धा दखल पक्ष घेत असतो. आणि विशेषतः मला तर असं वाटतं की महिला विकासाचा प्रश्न, सामाजिक न्यायाचा प्रश्न, पर्यावरणासारखे प्रश्न, पुणे शहराचा आज विषय येतोय म्हणून BDP जे बायोडायव्हर्सिटी झोन्सच्या संदर्भातली इथली मोठा लढा असेल पर्यावरणवाद्यांचा, त्याच्यामध्ये सहभाग असणं. विशालजी मला सांगायला हरकत नाही, नम्रतेने 1-2 भूखंड माफियांना पण माझ्यामुळे तुरुंगात जावं लागलं. त्याच्यामुळे पक्षाला असं वाटलं की या बाई कुठल्या दबावाला बळी पडणार नाहीत आणि त्यांनी तो विश्वास माझ्यावर दाखवला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी पहिली महिला उपसभापती झाले. माझ्या